बरेच वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत. आता अजून ह्या निवडणुकांचा काही कार्यक्रम जाहीर झालेला नाही. निवडणुका होतील की नाही हे सांगता येणं कठीण आहे. कारण सरकारबद्दल राज्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. सरकारच्या विरोधात प्रचंड असं वातावरण आहे. सरकारनं प्रत्येक टप्प्यावर काल गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वच स्तरातल्या मतदारांना फसवून त्यांनी त्या ठिकाणी मतदान घेतलेलं आहे. त्यामुळं आता मतदार जागरूक झाला आहे. आणि तिसरी गोष्ट, सरकारला असं वाटत होतं की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कितीही उशीर केला तरी काही हरकत नाही, परंतु कोर्टानं आदेश दिल्यामुळं त्यांची धावपळ झाली आहे. मात्र या निवडणुका विद्यमान सरकारला जड जाणार याचा अंदाज आलेला आहे. त्यामुळं त्या निवडणुका होतील की नाही हीच खरी मनामध्ये शंका आहे. असं आहे की महाविकास आघाडी म्हणून गेली लोकसभा विधानसभा निवडणूक एकत्र लढली गेली. लोक जे काय म्हणत आहेत की महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढेल की नाही लढेल, राज ठाकरेंमुळं ती महाविकास आघाडीमध्ये कुठंतरी मिठाचा खडा पडेल का, राज ठाकरेंमुळं महाविकास आघाडी हे आघाडीतले काही घटक पक्ष बाहेर पडतील का, अशा पद्धतीचा शब्दप्रयोग अनेकजण करतात. मुळामध्ये राज ठाकरेंच्यामुळं महाविकास आघाडी राहणं न राहणं हा विषयच येत नाही. याचं कारण असं आहे की महाविकास आघाडी म्हणून कधीही आम्ही एकत्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढलेलोच नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या आम्ही महाविकास आघाडी म्हणून कधी लढलोच नाही. त्यामुळं कोणामुळं तरी ती आघाडी तुटेल, कोणामुळे ती आघाडी बिघडेल किंवा आघाडी राहील की नाही राहील हा चर्चेचा विषयच होत नाही. पण काल राज ठाकरेंची मी एक मुलाखत बघितली. अतिशय मार्मिक अशा प्रकारची टिप्पणी त्यांनी केली. ती म्हणजे समोरून कोणीतरी एका पत्रकारानं प्रश्न विचारला की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये सामील झालात का, तुम्हाला सामावून घेतलं का. त्यांनी इतक्या मार्मिकपणे उत्तर दिलं, 2017ची तुम्हाला आठवण नाही का. आणि आता हा विषय मला काय बोलायचा नाही, तो योग्य वेळेला बोलू. याचा अर्थ काय की 2017 साली राज ठाकरेंनी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार केलेला होता. त्यावेळेला राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष होता. आणि म्हणून जर काँग्रेसच्या व्यासपीठावर त्यावेळेला राज ठाकरे मनसेचे असताना चालले तर आता राज ठाकरे का चालणार नाही, इतका त्याचा मार्मिकपणे अर्थ होता. त्यांनी तेवढेच फक्त बोलले, 2017 तुम्ही विसरलात का. त्यामुळं राज ठाकरे जे काल तुम्हाला भेटले त्यात आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. मला असं वाटतं की सगळे एकत्रितपणे निवडणुका लढवतील. परंतु साहेब आता असं आहे की सध्या देशामध्ये सगळं चोरायचं काम जोरात चालू आहे सत्ताधारी पक्षाकडून. विरोधी पक्षांचे पक्ष चोरले, त्यांच्या निशाण्या चोरल्या, त्यांचे झेंडे चोरले, त्यांची नावं चोरली, त्यांचे आमदार चोरले, त्यांचे खासदार चोरले, त्यांचे पदाधिकारी चोरले. आणि मग आता चोरण्यासारखं काय राहिलं आहे तर मतदान, तीही चोरी सुरू झालेली आहे. त्यामुळं सध्याची परिस्थिती ही चोरांचं राज्य आज आपल्याला ठेवायचं आहे का हे चोरांचं राज्य घालवून टाकायचं आहे, ही जनतेने विचार करण्याची वेळ आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.